हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर अश्विनी. आज आपण या व्हिडिओमध्ये होमिओपॅथीबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच पेशंटचा गैरसमज असा असतो की होमिओपॅथिक मेडिसिनचा इफेक्ट हा लवकर होत नाही, होमिओपॅथिक मेडिसिनचा इफेक्ट हा स्लो होतो. तर तसे बिलकुल नाही, हा एक गैरसमज आहे. तर होमिओपॅथिक मेडिसिनचा इफेक्ट हा पेशंटच्या आजारावरती डिपेंड राहतो. आता जर पेशंटला जुनाट आजार असेल तर तो बरा व्हायलाही तेवढा वेळ जातो. पण पेशंटला कोणते ॲक्यूट डिसीजेस असतील, म्हणजे सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे कोणते आजार असतील तर ते होमिओपॅथिक औषधांनी लगेच बरे होतात. होमिओपॅथिक मेडिसिन असतात कसे, तर होमिओपॅथिक मेडिसिन हे छोटे छोटे ग्लोब्युल्स असतात. दिसायला ते अगदी साबुदाण्यासारखे असतात. दिसायला जरी ते एकसारखे असले तरी आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉप सोडून देतो. आता हे मेडिसिन असतात ते गोडसर असतात. तर होमिओपॅथीमध्ये आपण पेशंटला औषध कसे देत असतो, तर पेशंटची शारीरिक आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन आपण पेशंटला औषध देतो. म्हणजे आपण त्यामध्ये काय करतो, तर पेशंटची पूर्ण केस टेकिंग करतो. म्हणजेच त्यामध्ये आपण त्यांना पास्ट हिस्ट्री विचारतो, फॅमिली हिस्ट्री विचारतो, लहानपणापासून कोणता आजार झाला आहे का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण पेशंटला औषध देत असतो. आता होमिओपॅथिक मेडिसिनचा, याच होमिओपॅथिक मेडिसिनचा आपल्या बॉडीवर कोणत्या प्रकारचा साईड इफेक्ट होतो का, तर या होमिओपॅथिक मेडिसिनचा आपल्या बॉडीवर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही होमिओपॅथिक मेडिसिन हे सेफली घेऊ शकतं. आता होमिओपॅथीमध्ये बऱ्याच शस्त्रक्रिया टाळल्या जाऊ शकतात, म्हणजे जिथे सर्जरीची गरज असते, जिथे ऑपरेशनची गरज असते. आता बऱ्याच पेशंटला सांगितलं जातं की इथे ऑपरेशन करावं लागेल, तर अशा ठिकाणी होमिओपॅथी हे चांगलं वर्क करतं. बऱ्याच ऑपरेटिव्ह केसेस आहेत ते होमिओपॅथिक मेडिसिनने टाळल्या जाऊ शकतात. होमिओपॅथिक औषधे हे लॉंग टर्मसाठी का घ्यावी लागतात, तर आता जे काही जुनाट आजार आहेत ते जुनाट आजार बरे होण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन हे लॉंग टर्म घ्यावे लागतात. पण हे लॉंग टर्म घेतलेले मेडिसिनमुळे तुमचा जो आजार आहे तो आजार मुळापासून बरा होतो. थँक्यू.